हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू फिट डे विथ इंद्रजित. आज आपण वॉर्मअप करणार आहे. यामध्ये पहिला आपण बघणार आहे रिस्ट सर्कल. रिस्ट सर्कलमध्ये आपण आपल्या हातांचे दोन्ही मनगट लेफ्ट राईट गोल फिरवायचे आहेत आणि त्याचे प्रत्येक 10 रोटेशनचे सेट करायचे आहेत. याचा फायदा काय? तर याचा फायदा असा आहे की यामुळे आपले मनगट स्टिफ होत नाहीत आणि वेट धरताना पेन येत नाही. नेक्स्ट आहे आपला नेक रोटेशन. यामध्ये आपली मान उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे फिरवायची आहे. याचे आपल्याला प्रत्येक 10 सेटचे रोटेशन करायचे आहे, ज्याच्यामध्ये असा फायदा होतो की आपली मानदुखी कमी होते आणि ब्लड फ्लो आहे तो वाढतोय. पुढचा आहे आपला शोल्डर रोटेशन. याचे आपल्याला 2 सेट 10 रोटेशनचे करायचे आहेत. याचा फायदा असा आहे की याच्यामुळे आपली जी शोल्डरची इंजुरी आहे ती टळते. नेक्स्ट आहे आपला साइड लेग रोटेशन. याचे आपल्याला प्रत्येकी 3 सेट 10 किंवा 12 रोटेशनचे करायचे आहेत. याचा फायदा असा आहे की हिप जॉइंट जे आहेत ते हिप जॉइंट्स लूज होतात आणि लेग वर्कआउट आपल्याला सोपा जातोय. जंपिंग जॅक. याचे आपल्याला 2 सेट 30 ते 40 रोटेशनचे करायचे आहेत. याचा फायदा असा आहे की यामध्ये बॉडीमध्ये हीट वाढते आणि आपलं फॅट बर्न करण्याची जी प्रोसेस आहे ती फास्ट होते. आता हे सगळे झाल्यानंतर आपण ट्रायसेपच्या वर्कआउटकडे जाणार आहे. तर यामध्ये पहिल्यांदा मी कर्ल बार्स, कर्ल क्रशर ह्याचा वर्कआउट करणार आहे. याचे आपल्याला प्रत्येकी 3 सेट 10 ते 12 रिपिटेशनचे करायचे आहेत. याचा फायदा आपल्याला काय आहे? तर याचा फायदा आपल्याला असा आहे की ट्रायसेपची साईज आहे ती वाढते आणि हात आपले जाड दिसायला लागतात. नेक्स्ट वर्कआउट आहे आपला वन आर्म डंबल ट्रायसेप एक्सटेन्शन. याचे आपल्याला 3 सेट्स 10 ते 12 रिपिटेशनचे करायचे आहेत. याचा फायदा काय? तर याच्यामुळे आपले प्रत्येक हात स्ट्रॉंग होतात आणि आपल्या हाताचा इम्बॅलन्स कमी होतो. पुढचा आहे आपला 2 आर्म डंबेल ट्रायसेप एक्सटेन्शन. याचे आपल्याला प्रत्येक 3 सेट्सचे 12 रिपिटेशन करायचे आहेत. याचा फायदा काय? तर याच्यामुळे ट्रायसेप्सला पीक तयार होतो, आर्म शेप इम्प्रूव्ह होतो. पुढचा आहे आपला केबल ट्रायसेप किकबॅक. याचे आपल्याला 3 सेट 12 ते 15 रिपिटेशनचे करायचे. याचा फायदा काय? तर याच्यामुळे ट्रायसेपला कट येतो आणि डेफिनेशन वाढते. केबल ट्रायसेप पुश डाऊन. याचे आपल्याला 4 सेट 10 ते 12 रिपिटेशनचे करायचे आहेत. याचा काय फायदा आहे? तर याच्यामुळे आपली फुल ट्रायसेप ऍक्टिव्हेशन होतात, पॉवर आणि स्ट्रेंथ वाढते. रिव्हर्स ग्रिप केबल कर्ल. याचे आपल्याला 3 सेट 12 रिपिटेशनचे करायचे आहेत. याचा फायदा काय? तर याच्यामुळे आपला फोरआर्म स्ट्रॉंग होतो आणि ग्रिप पॉवर वाढते. प्रेशर कर्ल मशीन. याचे आपल्याला 3 सेट 10 ते 12 रिपिटेशनचे करायचे आहेत. याचा फायदा काय? तर याच्यामुळे आपले जे बायसेप आयसोलेशन्स आहेत त्याला शेप येतोय आणि थिकनेस वाढतोय. नेक्स्ट आहे आपला लेग वर्कआउट. याच्यामध्ये आपल्याला लेइंग लेग प्रेस हे आपल्याला 4 सेट 12 रिपिटेशनचे करायचे आहेत. याचा फायदा काय? तर याच्यामुळे आपले थिंग मसल स्ट्रॉंग आणि लोअर बॉडी पॉवर वाढते. सीटेड लेग प्रेस मशीन. याचे आपल्याला 3 सेट 10 ते 12 रिपिटेशनचे करायचे आहेत. याचा फायदा याच्यामुळे आपले स्क्विड मसल्स ग्रोथ होतो आणि क्नीला सपोर्ट वाढतो. सीटेड कॅल्फ रेज. याचे आपल्याला 4 सेट 15 ते 20 रिपिटेशनचे करायचे आहेत. तर याचा फायदा काय? तर याच्यामुळे काल्फ मसलचे ग्रो होते आणि पाय अट्रॅक्टिव्ह दिसतात. आता हा पूर्ण सगळा वर्कआउट केल्यानंतर काय होणार आहे? तर आपले जे हात आहेत ते जाड होणार आहेत, मसल्स स्ट्रॉंग होणार आहेत आणि ट्रायसेपला शेप येणार आहे. तसंच लेग आपले पॉवरफुल होणार आहेत, बॉडीचा बॅलन्स दिसणार आहे आणि फॅट बर्न मसल गेन होणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे जे नेक्स्ट येणारे व्हिडिओ आहेत हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. फिट डे विथ इंद्रजित.